न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। सोरडी बँकेचे शाखा अधिकारी येळदरी साहेबांचा जाहीर सत्कार। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एजंट, कॅशियर व शाखा अधिकारी या तिन्ही पोस्टवर वीरेंद्र येळदरी या साहेबांचे दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी रुजू झाले। ते आज तागायत त्यांचा 3 वर्षाचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेला आहे। या 3 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व खातेदारांना व अर्थव्यवस्थेचा कणा असणारी सहकारी सोसायटी व शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक होय। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॅशियर, एजंट आणि शाखाधिकारी या तिन्ही पदावर रुजू असलेले वीरेंद्र येळदरी साहेब यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजना त्यांना अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगून सोरडी गावामध्ये जास्तीत जास्त बचत गटांना प्राधान्य देऊन त्या महिला खातेदारांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगून कसा कर्ज पुरवठा करता येईल व शेवटी त्यांनी जास्तीत जास्त आपल्या बँकेचे खातेदार कसे वाढतील याचा विचार केला। एकंदरीत त्यांच्या 3 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये प्रत्येक ग्राहकाशी आदराचे वागणे असायचे। बँकेत खाते ओपन करण्यासाठी किंवा बँकेतील पैसे काढण्यासाठी जे अंगठे बहादर आहेत त्यांची ओरड ग्रामपंचायतीच्या परिसरात यायचे, पण येळदरी साहेब आल्यापासून बँकेतला आवाज देखील बाहेरच्या लोकांच्या कानावर येत नाही। इतके उत्कृष्ट आणि विकासाचे धोरण राबवणाऱ्या अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकीय शाखा अधिकाऱ्याची आज बदली झाली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्व सेवा सोसायटीच्या मधला दुवा म्हणून काम करते। शेतकऱ्याची प्रत्येक योजना ही बँकेमार्फत होत असते, फक्त माध्यम म्हणून सोसायटी असते। हे सर्व काम करत असताना सोसायटीचा विकास किंवा प्रगती होत असताना बँकेचे पण मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेले असते, कारण बँक हे थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असल्याने ते काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होत असते। सोसायटी व बँक यांच्यामधला शेतकरी खातेदार यांचा चांगल्या प्रकारे संबंध जोडलेला असतो। त्याचप्रमाणे विकास होत असताना अशा प्रकारची व्यक्ती आपल्या गावातून दुसऱ्या गावात जात असताना प्रत्येक शेतकरी खातेदाराला दुःख होत असते, कारण येळदरी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व खातेदारांना सेवा दिलेली आहे। त्याचबरोबर आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नव्याने रुजू होणारे बाळासो नदाब साहेब यांचेही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य लाभेल। तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कॅशियर, एजंट आणि शाखा अधिकारी यांचा सत्कार सोरडी सोसायटीचे विद्यमान संचालक व ग्रामपंचायतचे माजी सरपंच संभाजी गायकवाड यांच्याकडून येळदरी साहेबांचा शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला आहे। तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नूतन रुजू होणारे बाळासो नदाब साहेब यांचा सत्कार सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन कॅप्टन भाऊसाहेब पाटील हार, शाल व श्रीफळ देऊन करण्यात येत आहे। यावेळी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन कॅप्टन भाऊसाहेब पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत काळे, सचिव गणपती पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्लार्क भोसले साहेब व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन शाखा अधिकारी बाळासो नदाब साहेब, सोसायटीचे विद्यमान संचालक शिवाजी वाघमोडे, संपादक दत्तात्रय पारसे, सुनील पवार सर, दत्ता दोंदले, बिरू वाघसे, प्रल्हाद गायकवाड, शिवाजी दोंदले, श्रीमंत दोंदले, तुकाराम पुजारी, महादेव कुंभार, जनता न्यूजचे संपादक दत्तात्रय पारसे तसेच सोरडीचे सर्वेसर्वा सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता न्यूज रिपोर्ट जत 3 वर्ष काम केलेले येळदरी साहेब आपल्यातून निघून जात आहेत, त्यामुळे फार दुःख वाटत आहे आणि येणं जाणं चालू असते। एमडी साहेबांचं कसं असतंय, रूल आणि रेग्युलेशन कडक आहे आणि कडक आहे म्हणून प्रशासन टिकलेलं आहे। त्यांचे काही रूल रेग्युलेशनमुळे ते जात आहेत। पुढील कार्यासाठी त्यांना आम्ही आमच्या सर्व गावातर्फे शुभेच्छा देतो। गरीबडची गावाला चालेल आणि काय लांब नाही, आशिमपासून जवळ आहे। सांगायची वैशिष्ट्य हे आहे की बँकेनं फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि बाकीच्या बँका भरपूर आहेत, SBI आहे, तुमची बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, त्या बँका नाहीत शेतकऱ्यासाठी मेन बँक म्हणजे DCC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक ही कणा आहे आणि साधा अंगठा बहादूर माणूस बी जाऊन पैसे काढू शकतो। SBI ला वगैरे तुम्हाला काही उपयोग नाही। मग ही बँक म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण बँक असते, त्या बँकेमुळे आपण टिकलेलो आहे। तरी साहेबांना शुभेच्छा देतो गावातर्फे। धन्यवाद। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।